आज चाललो आम्ही दवाखान्यात. तर माझी लागे दाढ दुखायला, इकडची नाही इकडची. तर आमच्या पवार साहेबाचं गिरीश बुकात नाव नोंद करायला पाहिजे कामं चालू. तर आज बघा वेळेच्या आधी घरी आलेत. किती वाजले दादा? लवकरच द्यायचं म्हणालो 6:15 वाजता. तर असं कधीच घरी येणार नाही. तर 8च्या पुढंच मग तुमचे भांडण हो काय हो किती काय असो नाही येणार. बड्डेला सुद्धा आलं नव्हतं माझ्या. रात्रभर माझं लय दुखलंय, रडून रडून बेजार झाले मी, दुखायला लागले आता. पण आपण करता येत नाही मला, म्हणून चाललोय आता दवाखान्यामध्ये. चहा पिती का? म्याव ए म्याव. दवाखान्यात जाऊन आले बघा, माझं तोंड बिंड सुजलंय. मला गोळ्याच दिल्या त्या. ते म्हणले रोज कॅनल करावं लागेल. बघू आता सांगतो म्हणले. ह्यांना लागली होती भूक. म्हणतात आज आमचा मेनू काय सांगते. ह्यांनी कोशिंबीर बनवली, त्या दिवशी मी बनवली, आज ह्यांनी बनवली. दाखवते. ही बघा एवढी छान कोशिंबीर केली मी. मला ह्याच्यात घेतली मस्त अशी मुगाची भाजी केली. आज भात केलाय, ते चपात्या आहेत. आम्ही दोघंच जेवायला, आज कोण नाही. आणि ही मांजर आली पण तिला काय देऊ शकत नाही. आता नॉनव्हेजच नाही तर तिला काय देणार. जेठालालचं लावले टीव्हीला. तरी या जेवायला. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात आमची अशी होते. तर योगा केल्याशिवाय बरं वाटत नाही. म्हणजे असं मला तर खूप दिवस झालं असं सारख्या सुट्ट्या पडतात. कधी काय दुखतं कधी काय दुखतं. बरेच दिवस मी आजारी पण होते, त्यामुळे पण भरपूर सुट्ट्या झाल्या, विकनेस होता. नंतर आता ह्या 2 दिवसात माझी दाढ दुखत होती, त्यामुळे पण सुट्ट्या झाल्या. तर काल रात्री तुम्ही बघितलंच तर मी दवाखान्यात जाऊन आले, त्यामुळे माझं आता दाढ दुखायची पूर्णतः बंद झाली सध्या. तर मग गोळी वगैरे रात्री घेऊन मग झोपल्यानंतर सकाळी असं उठले तर एकदम फ्रेश वाटत होतं. रोहनचा डब्बा वगैरे केला आणि मग मी आले योगाला. योगा करताना म्हटलं चला दाखव तुम्हाला माझी रोजची रुटीन कशी असते. तर रोजची रुटीन अशी असते, सकाळी 5:45 किंवा 5:30ला उठायचं. उठलं की ब्रश वगैरे करायचं, कपडे वगैरे चेंज करायची, मग रोहनचा डब्बा करायचा. डब्बा झाला की लगेच सगळं झाकून वगैरे ठेवायचं. आणि मी डब्बा लगेच भरत नाही, कारण गरम गरम असतं, कधी भरते कधी नाही भरत. मग तो त्याच्या उठतो, चहा वगैरे गरम करतो, आंघोळ वगैरे झाले की डब्बा भरतो आणि तो जातो. मग मी येते योगाला. योगाला आले की ते 1 तासभर आमचा मस्त असा योगा होतो. नंतर सगळ्याच्या गप्पा टप्पा होतात. 15-20 मिनटं गप्पा वगैरे मारत बसतो. मग घरी आलं की रोजची रुटीन असते आपली. सकाळचा स्वयंपाक, नाश्ता. सकाळचा स्वयंपाक, आहोंचा डब्बा, मुलांचा नाश्ता, माझा नाश्ता. मग मी पण नाश्ता गरम पाणी पित असते. नंतरून नाश्ता करते. चहा वगैरे सगळं झाल्यानंतर चहा वगैरे सगळ्यांचे डबे वगैरे सगळं झालं की मग चहा आणि नाश्ता असतो. ते झालं की सगळे गेले की मग थोड्या वेळ बसायचं. मग व्हिडिओ एडिट करायचा. व्हिडिओ एडिट करून झालं की नंतर मग राहिलेली कामं करायची घरातली. सकाळचे कपडे, भांडी, फरशी, बाकीची सगळी कामं करून घ्यायची. दुपारी जर ब्लाऊजचं काही काम असेल तर ते करायचं, नसेल तर मग निवांत बसायचं. किंवा मग थोडे कपडे वगैरे इस्त्री करणे किंवा घरातली काही साफसफाई असेल तर ते करायचं. तेही नसेल तर मग मस्त आपला आराम करायचा. आणि माझ्या काही ऑर्डर असेल तर मी ऑर्डरचा स्वयंपाक करते, किंवा पुरणपोळी असो किंवा चपाती असो किंवा भाकरी असो किंवा कोणाचा केक बनवायचा असो किंवा अनारशाचं पीठ असो, हे ऑर्डर मी करत असते दिवसा. हे माझे कामं असतात. ह्या कामातून मला वेळ मिळाला की मग आपल्या मोबाईलमध्ये थोडंसं व्हिडिओ शूट करणं, सगळं दाखवणं, हे ते चालू असतं. तर असं असते माझी डेली रुटीन. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला, आपला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बघूया आता पुढे काय होतं आहे ते. आम्ही कशा गप्पा मारत बसतो, थोडा वेळ टाईमपास करतो आणि मग येतो घरी. पण इथून आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं, सगळ्यांशी भेटणं, बोलणं, गप्पा मारणं. आणि सकाळचं वातावरणच खूप छान असतं. आणि योगा करायची सवय लागल्यानंतर आपल्याला ही सवय लागून जाते. आपण योगा करायचं विसरत नाही. तर आपल्याला कुठल्या अलारामची गरज नाही किंवा कोणी उठवावं असंही नाही. आपल्याला बरोबर आपल्या जबाबदाऱ्या उठवतात. म्हणून मी सकाळी आपोआप मला जाग येते. 5:45, 5:30ला जाग येते. जाग आली की आपली कामं रोजची करायची. अशी आहे माझी डेली रुटीन. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला.
मिळालं. तिखट टाकून खा. हो हो नाही मी असंच खाते. सूर्यनमस्कार चालू करा ना. करूया सर नाही घेत तर तुम्हीच खायचं. करूया. संगीताला घ्या ना. सुप्रभात करत माझी पर्स घेऊन जा तिकडं. आता पाय अटकलीच नाही. काय खाण्याचं कधी मॅचिंग घ्यायची. थांब ना गं. सकाळचा आमचा झुंबा झालेला आहे अरे आणि आता मीनाला आधी घ्या आधी. हा मीना आली का? शाळा सुरू झालं माझ्याशिवाय फोटो छान येत आणि नाही. आता आम्ही छान गप्पा मारल्या आहेत. जरा जरा ड्रायफ्रूट खारी खजूर सगळं शाळेने खाल्लंय. सगळ्यांनी नाश्ता फुलं देऊन झालीत आता संध्याने आम्हाला. आणि आता आम्ही निघालोय चहा प्यायला. नाही ना